नाही नाही, पण त्या सत्ता त्यांची आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मेंबर त्यांचे झाल्यामुळे त्यांना सगळं असं वाटतंय की बाबा आपलंच राज्य सगळीकडे चालू आहे. त्याच्यामुळे आता जनतेने हे इलेक्शन हातात घेतलेले आहे. तुम्ही आता हा मतदारसंघ बघा आणि बाजूलाच 500 मीटरवरती जागा तुम्हाला कळून जाईल का आता. कारण तिथं बघा रोड कसे झालेले आणि इथं रोड बघा कसे झाले. काय कारण? कारण तिकडे पूर्ण डेव्हलपमेंट झालेलं आहे. नवीन सिमेंट रोड, डांबरी रोड, गावाचे ग्रामपंचायतीचे बांधकाम बघा. कोणी आणले, कोणी केले ते? हे भुमरे साहेबाच्या मतदारसंघ भुमरे साहेबांनी केलेले. काँग्रेसच्या काळात काय विकास झाला? हे गोरडगाव सर्कल जे आहे हे मूळ ओबीसीचं आहे. गोरडगाव सर्कल जे आहे हे मूळ ओबीसीचं आहे आणि शिवसेनेने शिंदे गटाच्या त्यांनी जे मूळ ओबीसी असतील त्यांनाच दिलेलं आहे. आमचं सर्कल गेल्या 25 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जर पाहिलं आपण तर ही गोलटगाव जिल्हा परिषद जी होती या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी सत्ता होती. नेमकं या ठिकाणी काँग्रेस पक्षाने काय या ठिकाणी कामं केलेली आहे या इथल्या जनतेचं आपण मत जाणून घेणार आहोत. आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, तसंच इकडे शिवसेना या ठिकाणी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे जिल्हा परिषदेच्या. मात्र आता नेमकं जनतेचा कौल काय हे देखील आपण आता पाहणार आहोत. सध्या मी उभा आहे गुलटगाव या मतदार सर्कलमध्ये. सध्या गुलटगाव सर्कल जे आहे या गुलटगाव सर्कलमध्ये मोठा चौक आहे आणि या चौकातील आता मी या ठिकाणी बघू शकता हे गावकरी आहेत, हे नागरिक या ठिकाणी आहेत. आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूयात. कधीपासून तुम्ही इथले रहिवासी आहात? सर इथं तर जवळपास जन्मच माझा इथं झालेला आहे. जन्मचित झालाय. हो. काय इथले काय प्रश्न आहेत असे? काय प्रश्न वाटते तिथले? प्रश्न तर लय मोठे येतात, त्यात काही विषय नाही. आता हे विकास कामाच्या विषयी आता हे इलेक्शन आले त्याच्यामुळं काय आता सगळ्याचेच आता सगळ्याची कामं आता जागी झाली ना. आतापर्यंत कामं नव्हती. म्हणजे निवडणुका लागले काम जागी होते. हा, कामं जागी होते ना. मग आतापर्यंत सगळे आश्वासनच देतात, हे करतो ते करतो. गेल्या 25 वर्षापासून इथं सांगलं जातं की काँग्रेसची सत्ता या ठिकाणी होती या सर्कलवरती. काय इथला विकास झालाय बरं? नाही विकास तर मग ते असाच विषय नाही. आम्ही रस्ते करतो, मग अर्धवट रस्ते कोणते पूर्ण रस्ते झाले आतापर्यंत, रस्त्याचा विषय आहे ना. का पूर्ण होत नाही ते? मग हेच विषय ना. मग ते आम्ही करू पण आतापर्यंत कोणते रस्ते कंप्लीट झाले? कोणतेच नाही झाले ना. आश्वासन देते. नुसते आश्वासन देते. काय वाटतं कोण हे आता समजा आता बरेच तुमच्या सगळेच येतील तुमच्याकडे, आता असं कोण वाटतं की कोण निवडून जर आला तर हे करू शकतं? भाजप सुद्धा आहे, शिवसेना सुद्धा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आहेत. आता कोण वाटतं कोण करू शकतं? नाही, आतापर्यंत आम्ही सगळ्याला चान्स दिला. आता असं वाटतं की बाबा एकदा शिवसेनेला चान्स द्यावा. शिवसेना कोणती? धनुष्य शिवसेना दोन आहे. नाही धनुष्यबाण शिंदेगड. शिंदेगड. शिंदेगड का बरं बाबा शिंदेगडच का विकास करू शकतं? आतापर्यंत कुणीच विकास केला नाही, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की शिंदे गटाची तर आतापर्यंत सत्ताच नव्हती. सगळ्यांना चान्स देऊन बघितलेला आहे याच्या अगोदर, त्यामुळे असं वाटतं की शिंदे गटाला चान्स देऊन बघावे. चान्स देऊन बघावा असं मात्र मत या ठिकाणी. काय वाटतं तुम्ही कधीपासून इथं राहता? आम्ही आता बऱ्याचशा दिवसापासून गोलडगाव सर्कललाच आहे. पण आतापर्यंत जे बाकीच्या पक्षांनी ते पैशावाल्याला पाहून तिकीट दिली, ते शिंदे गटाचं काम तसं नाही. ते जे सर्वसामान्य माणूस तळागाळातल्या माणसाच्या समस्या जे जाणून घेणारे माणसे, अशाच माणसांना शिंदे साहेब संधी देतात. तरी तर 25 वर्षात दिसते तर ह्या गावात म्हणजे गुलटगाव या सर्कल विकास झालाच नाही का? नाही या गावात तर आम्हाला काही वाटत नाही का आतापर्यंत काही विकास घडला म्हणून. पण आतापर्यंत नवीन उमेदवाराला चान्स दिला पाहिजे आणि त्यांना सर्वसामान्य जनतेने त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. काय वाटतं आता केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात बी सत्ता आहेत, कारण तिथे त्याच्याकडे विकास होऊ शकत नाही का? नाही, पण त्या सत्ता त्यांची आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मेंबर त्यांचे झाल्यामुळे त्यांना सगळं असं वाटतंय की बाबा आपलंच राज्य सगळीकडे चालू आहे. त्याच्यामुळे आता जनतेने हे इलेक्शन हातात घेतलेले आहे. जनता जनार्दन ज्याच्या पाठीमागे गेली का तोच माणूस इकडे निघून. कोणाच्या पाठीमागे? आम्ही शिंदे गटाच्याच पाठीमागे. तुम्ही? आम्ही शिवसेना धनुष्यबाण. शिवसेना धनुष्यबाण शिंदे. शिंदेगड. का बरं ते बाकीचे कोणी विकास नाही करू शकत का? तुम्ही आता हा मतदारसंघ बघा आणि बाजूलाच 500 मीटरवरती जागा तुम्हाला कळून जाईल का आता. कारण तिथं बघा रोड कसे झालेले आणि इथं रोड बघा कसे झाले. काय कारण? कारण तिकडे पूर्ण डेव्हलपमेंट झालेलं आहे. नवीन सिमेंट रोड, डांबरी रोड, गावाचे ग्रामपंचायतीचे बांधकाम बघा. कोणी आणले, कोणी केले ते? हे भुमरे साहेबाच्या मतदारसंघ भुमरे साहेबांनी केलेले. त्याच्यामुळे आता धनुष्यबाण आला. आणि विलास बाबू भुमरे का संदीपान भुमरे? विलास बाप्पू भुमरे आणि संदीपान भुमरे पण दोघं पण. दोघांच्या काळातले बघून घ्या तुम्ही तिथं कामं, तुम्हाला कळून जाईल का आता शिवसेना विकास सांगतोय. विकास सांगतोय. तुम्ही थोडंसं जर अंतर केलं, पार केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून अजून सुद्धा नागरिक आहेत. सर काय सांगाल, आता सध्या जिल्हा परिषद निवडणुका सध्या लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक गेल्या 25 वर्षापासून इथं काँग्रेसची सत्ता होती. काय म्हणतो विकास झाला नाही असं म्हणता येईल? काँग्रेसच्या काळात काय विकास झाला? काँग्रेसच्या काळात आता छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपानजी भुमरे साहेब आणि तसेच
आमदार विलास बापू भुमरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे. विशेष ह्या सर्कल तुम्हाला एक मला वाईट वाटतं, हे गोरडगाव सर्कल जे आहे हे मूळ ओबीसीचं आहे. गोरडगाव सर्कल जे आहे हे मूळ ओबीसीचं आहे आणि शिवसेनेने शिंदे गटाच्या त्यांनी जे मूळ ओबीसी असतील त्यांनाच दिलेलं आहे. आमचं सर्कल आता बाजू सर्कल घ्या, आडगाव सर्कल, ते मागच्या वेळेस ओबीसी होतं. आम्ही रमेश पवार बहुमताने प्रचंड मताने विजय केला लोकांनी आणि आता तिथं पण गडबड केली भाजपवाल्यांनी. म्हणजे जे ओपन मध्ये जे जायचं ओपन, भाजप कोंडी करताय का मग? भाजप कोणी नाही करतो. भाजपचं काय विषय आहे, भाजपचं ते फक्त दुसऱ्या लोकांना टीका करायच्या. शहरात तुम्ही बघितली असतं ना परिस्थिती. आज जे भाजपचे 58 सीट म्हणतात, 58 आलो आम्ही, काय तुम्ही तेवढा तुम्ही सत्तेचा माज लावला आणि तुमचं काय म्हणजे त्याला कौल दिला ना, असं कसं म्हणू अहो जनतेने कसं कौल दिला? जनतेने तुम्ही बूथ कॅप्चर करतात, बोगस मतदान करतात. आमच्या प्रभागात आंबडचा आमदार तो हरामखोर नारायण कुचे त्यांनी किती तिथे केलं, किती धिंगाणा घातला. तुम्ही काय चालू आहे तुमच्या शहरामध्ये? आडोगिरी व्हायरल झाल्या, तो माझ्या नाही. मला सांगा, एवढं कसं बरं? म्हणजे मी PI ला आणि पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप करतो असं त्याचं वाक्य सुद्धा आहे. म्हणजे एवढं कसं? हे पुरेपूर सत्तेचा फायदा, सत्तेचा माज ह्या लोकांना चढलेला आहे. पण सत्तेचं तुम्ही आता बोललात मला, आमदार संजय केनेकर जे आहेत भारतीय जनता पार्टी, यांनी सांगितलं की यांनी व्हाईट हाऊस बांधलं. म्हणजे तुमच्या इथले जे पालकमंत्री जे आहेत संजय शिवसेना शिंदे गटाचे, त्यांनी व्हाईट हाऊस बांधलंय, मात्र कार्यकर्ते खालीच राहिलेत. कोण म्हणतो व्हाईट हाऊस वाढलं? संजय केणकर म्हणतो का? संजय केनेकर म्हणतात. अहो तो काय करेल त्याचं माहिती आहे की बाकी ठिकाणी काय आहे? तो एक मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. तो सर्वसामान्य नागरिकाचे, मजुराचे, कामगाराचे त्यांनी आतापर्यंत 1 रुपया सुद्धा दिलेले नाही पैसे. खूप तक्रारी आहे आमच्याकडे. म्हणजे त्याच पैशातून आमदारकी आली का? त्याच पैशातून आमदार गेली, त्याच्याजवळ काय होतं? बाकी विषय काय आहे त्याचा? म्हणजे भाजप पैसे घेते तुम्हाला असं म्हणायचं आहे का? अहो तेच विषय आहे. भाजपवाला हा फक्त इनकमिंग कसं होईल हे दुकानदारी. संजय केणेकर काय लय मोठा कार्यकर्ता आहे काय? तो त्याच्यावर काही जेलमध्ये गेला, कुठे गुन्हे दाखल झाले, काय त्याच्यापेक्षा? मला शहराच्या पण मूळ प्रश्न मला महत्वाचा या ठिकाणी आहे. या ठिकाणी 25 वर्षांनी काँग्रेसची सत्ता होती, तुम्ही म्हणता विकास झाला नाही. काय वाटतं कोण विकास करेल मग आता आलं तर? आणि विकास आम्हीच करणार आहे. 100% आमचा उमेदवार येणार आहे. आम्ही मूळ ओबीसीतून लढतो. आम्ही मूळ ओबीसीतून उमेदवार दिलेला आहे. अहो गोरडगाव एक एवढं मोठं सर्कल आहे, एवढं मोठं गाव आहे तालुक्यात, आज नाव आहे गावाचं जिल्ह्यात, आणि तिथून तुम्ही स्थानिक उमेदवार तुम्ही दिला नाही. आम्ही तरी आज ओबीसी उमेदवार, ओरिजिनल ओबीसी या ठिकाणी उमेदवार आमचा 100% विजय होणार. लोक त्यांना कौल देणार. आणि भुमरे साहेबाचे मतदारसंघातले आमदार असताना ते बाकीचे जे गाव आलेले, आडगाव वगैरे बरेचसे गाव आहे, असे 6 गाव आहे. 6 गावाचा तुम्ही विकास करणार, तुम्ही आज सांगितलंय. मला तुम्हाला शेवटचा एक प्रश्न माझा असा आहे, कल्याण काळे सुद्धा त्यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आले भारतीय जनता पार्टीकडून, त्यांनी 5 कोटी घेतलेत म्हणून. याकडे कसं वागतं? त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आरोप केलाय. बघितलं ते फुलंब्रीच्या आरत खरी. या राजकारणात कधी काय होईल? आणि प्रत्येकाची तडजोड ठरलेली आहे. कोणाची? काँग्रेस महाविकास आघाडीची. आता ओबाटाची तुम्ही पाहता, मी स्वतः ओबाटात काम करायचो, आता बोबाटा झालेला आहे. काय राहिलेलं आहे आज परिस्थिती? तुम्ही निघले म्हणून बोपट झाला काय? नाही, बरेच जण, मी अनेक शिवसैनिक, अनेक जण कार्यकर्ते निघाले तिथून आणि शिंदे गटामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. लेट दुरुस्ती झाली. लेट नाही म्हणताय त्याला, योग्य वेळी झाली. योग्य वेळी दुरुस्ती झाली असं देखील सांगितलं जातं. अजून आपल्यासोबत तुम्ही काय सांगाल? गेल्या 25 वर्षापासून काँग्रेसची सत्ता या ठिकाणी होती. काय वाटतं, काय विकासाचा हा मुद्दा या ठिकाणी विकास झाला नाही म्हणून असं सांगलं जातंय? तुम्ही कसा बघितला इकडे? विषय विकासाच्या मुद्द्याचा नाही. जनतेला ह्या 4-5 वर्षात 4-5 वर्षात जो कल, जनतेचा जो कल आहे, हे कल ह्या भाजप सेना युतीच्या बाजूने गेला आणि विकास चौफेर झाला. मग शेतकरी असो, मध्यमवर्गीय असो, मग लाडकी बहीण असो, अशा अनेक योजना आहे. लाडकी बहीण योजना ती त्यांची म्हणतात, ती आमची. भाजपवाले म्हणतात लाडकी बहीण आमची आहे. अहो त्यांची हे शिंदे साहेबांनाच केलेली आहे नाही. शिंदे साहेबांना केली सांगतात, मात्र ते थेट म्हणतात की ही योजना जी आहे आमची आहे आणि आमच्या असल्यामुळं, कारण की पंकजा मुंडे जे आहेत मंत्री, यांनी सुद्धा सांगितले की माझी संकल्पना होती म्हणून. नाही, मग त्यांचा मुख्यमंत्री होता त्यावेळेस का नाही केली? देवेंद्र त्याआधी 5 वर्ष मुख्यमंत्री होतेच ना. पंकजाताई त्यावेळेस मंत्री नव्हत्या, पण मग त्यांनी देवेंद्रला का नाही सांगितलं? शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांना ग्रामीण बहिणीच्या काळजी वाटली, त्यांनी
शिंदे साहेबांनी ही योजना आणली. आज त्यांनी किती म्हणले, अजितदादांनी म्हणली आणि देवेंद्र भाऊनी म्हणली, तरी नाही ही योजना शिंदे साहेब. और चावी आमच्याकडे म्हणते ना, पण ती चावी असू द्या ना, चावी असू द्या, पण सर्वस्वी अधिकार सीएम ला असतात हे त्यांना बी माहित आहे. पण प्रचारात एक मुद्दा राहतो, चावी आमच्याकडे. तिजोरीचा मालकच आम्ही म्हणतात, मध्ये भाजपला तिजोरीचे मालक आहे ना. ते जर का तिजोरीचे मालक असते तर आता महानगरपालिकेमध्ये तुम्ही पाहिलं, पिंपरी चिंचवड मध्ये त्यांचं काय हाल झाले. ते स्वतःला दादा म्हणत होते ना, ते दादाचं पूर्व पानिपत झालं ना. तिजोरीची चाबी असून काही महत्व नाही, जनतेच्या मनामध्ये तुम्ही असायला पाहिजे. तुम्ही थेट तुम्ही धनुष्यबाण लावला याचा अर्थ तुम्ही शिवसैनिक दिसताय. उमेदवार तुम्ही उमेदवार असता. अरे वा. काय मला सांगा, तुम्ही थेट उमेदवार आहे. आता तुम्ही जिल्हा परिषदला उमेदवार आहेत. गेल्या 25 वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती या ठिकाणी. तुमच्याकडे विरोधात अपेक्षा आहे आम्हाला, कारण की तुम्ही विरोधात बोलणार आहात. पण खरं प्रमाणित सांगा, विकास झालाय का? प्रामाणिकपणानं सांगतो, गेल्या 20 वर्षापासून इथं ही जागा सतत काँग्रेसला आणि बीजेपीच्या दोनच उमेदवारामध्ये ही फाईट होत राहायची. तर एवढ्या दिवसामध्ये त्यांनी काय विकास केला? आता तुम्ही स्वतः गोलडगावमध्ये आलेले बघताय परिस्थिती. इथं तरी ठीक आहे, हे पेवर ब्लॉक वगैरे दिसत आहे, हे भुमरे साहेबाच्या माध्यमातून झालेले. बाकीच्या जर गावाची तुम्ही परिस्थिती बघितली तर तिथं रोड नाही जायला, रस्ते नाही, आमच्या गावाकडे ड्रेनेज लाईन नाही. आणि त्याच्याच बाकीच्या लागून 6 गावं आहे. आडगाव असेल, कारुळ असेल, कोडगड असेल, दरकवाडी असेल, कौडगाव असेल. हे जर गाव बघितले आपण, तिथं 80% ड्रेनेज लाईन झालेलं आहे. का झालेली ही ड्रेनेज लाईन? तर तो मतदारसंघ, त्या 6 गावं भुमरे साहेबाच्या मतदारसंघातले येते. आणि भुमरे साहेबाच्या माध्यमातून तिथं 80% ड्रेनेज लाईन, लोकांच्या गोठ्याला जायला सुद्धा त्यांनी रस्ते केलेले. आणि राहिले बाकीचं जर इकडलं पकडलं आपण, गाडी जळगाव पंचायत समितीपासून, तर काही विकास नाही, पूर्ण फुफुट आहे. तुमच्या विरोधात भारतीय जनता पार्टी सुद्धा आहे. मात्र महत्वाचा विषय हा आहे की राज्यात सरकार त्यांचं आहे, केंद्रात बी सरकार त्यांचं आहे. निधीसाठी अडकून धरू शकतात मग. आता बघा, मी जर फक्त हा इथला मुद्दा जर पकडला स्थानिकचा, गोलडगाव जिल्हा परिषद सर्कल पुरता, तर बघा त्यांची सत्ता ते जवळपास 20 ते 25 वर्षापासून लढत आहे. काय लढत होती? काँग्रेस वर्सेस बीजेपी. एकदा जर पकडला आपण, समजा एक वगळता कोण, आय थिंक मते नाना होते त्यावेळेस, तेच एकदा विजय झाले. त्यानंतर सतत पराभव म्हणजे त्यांच्याकडनं झालेला आहे, पदरी पडली. इथली जनता फक्त काँग्रेस आणि भाजपा, म्हणजे आता पर्याय शिवसेना आली असं म्हणता येईल. नक्की 100% जनतेला शिवसेना हा एकमेव पर्याय आहे. आणि आशा आहे, जनतेच्या लक्षात आलेले आहे की बीजेपीकडनं विकासही होत नाही आणि ते निवडूनही येत नाही. तुम्हाला ह्यावेळेस देईल असं वाटतं? 100%. कारण या 6 गावाचं रोल मॉडेल आहे जनतेसमोर. आजच्या जरी आपण बघितलं तर त्या 6 गाव, प्रत्येक सामान्य माणसाला माहिती का त्या 6 गावामध्ये काय विकास केलाय. जर आपण भुमरे साहेबाच्या माध्यमातून ही जागा शिवसेनेला जर निवडून दिली तर 100% विकास होईल, हे जनतेला माहिती आहे. शेवटच्या माणसापर्यंत हा मेसेज गेलेला आहे. बिलकुल. आपण ठिकाणी पाहिलं तर काँग्रेसनी थेट काय बाट्याबोळ केला आहे गेल्या 25 वर्षात या ठिकाणी सांगण्यात आलंय. मात्र महत्त्वाचा विषय हाच आहे, विकास जो आहे ही शिव बदललं की विकास दिसून येईल तुम्हाला, असं थेट सांगलं जात आहे. मात्र अजून देखील काही युवक आपल्या सोबत आहेत. दादा, केव्हापासून राहता तुम्ही इथे? केव्हापासून राहता? मी इकडे ना धंद्याला येतो, चौकडत जातो धंद्याला. व्यवसाय का तुम्ही इथे? हा, नाही व्यवस्था नाही, धंद्याला येतो रोज. हो ना, तुम्ही म्हणजे व्यवसाय करायला येता ना इथं? हा, व्यवस्था करायला येतो. काय वाटतं, तुम्ही येता कसा विकास वाटतोय गावात? मार्केटमध्ये चांगला विकास आहे और शिवसेनाचंच काम चालू आहे मार्केटमध्ये, नाव बी चांगलं. काँग्रेसची सत्ता होती ना गुरुजी इथं? येतो होतो, पण आता आहे ना कसं आहे, शिवसेनाच काम जाता चालू आहे गावात. आणि भुमरे मामान काम बी जाता करलं गावामध्ये, विकास करणं. पण आमदार तर भाजपचे आहे ना? हा, आमदार तर भाजपचे आहे ना? भाजपचे, पण कार्यकर्ता आहे ना शिवसेनाचे इकडे. कार्यकर्तेच काम करते, आमदार नाही करीत. हा, आमदार करीत नाही. आमदार कार्यकर्ता काम आणते ना आमदारकडून. आमदार कोण काम आणते? नक्कीच आपण या ठिकाणी आता काय वाटतं, काय असं तुम्ही युवा या गावातले, काय वाटतं विकास दिसला इथे? विकास तर इकडं 6-7 गावामध्ये आहे. गोलडगाव पासून इकडे विकास कमी आहे. जे म्हणजे भुमरे साहेबाचा जो मतदारसंघ आहे तिकडे विकास आहे. आता जिल्हा परिषदला 6 गावात तिकडे भुमरे साहेबाचा मतदार. त्यांच्याकडे केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, भाजपवाल्यांकडे सत्ता आहे पण काम नाही ना. युतीमध्ये फायदा घेतला. विकास गेला कुठे? युतीमध्ये भाजपवाल्यांनी कोणाचा फायदा घेतला? याचा आपला जनतेचा, मतदानाचा. युतीमध्ये त्यांना फायदा घेतला. शिवसेनेचं केलं का? नुकसान शिवसेनेचं केलं का? नुकसान शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं केलं. कारण गावामध्ये कामं झाले नाही ना. जसं भुमरे साहेबाचं पैठण मतदारसंघामध्ये जसं कार्यकर्त्याच्या गावापर्यंत
आपलं गोठ्यापर्यंत गोठे विहिरी सगळ्या कामं झाली. तसे फुलंब्री मतदारसंघाचा विकास झालेला नाही. भाजपची सत्ता असल्यामुळं शिवसेनेनं काम केलं ह्याच्यामध्ये युतीमध्ये, पण तिकडे काय बरं? विकास नाहीये. काय होतं काय असं हा. जिल्हा परिषदला आम्हाला इकडं सर्कलमध्ये शिवसेनाची सत्ता आणायची आहे, भुमरे साहेबाची. काय असं काय वाटतं त्यांच्याकडनं तुम्ही जाणतायत काय त्यांनी पहिले कामं केले 2 कामं पहिले शिवसेनेनी आले जर ते तर शिवसेनेने म्हणजे आपले भुमरे साहेब जे खासदार आहे संभाजीनगरचे, त्यांचा रांगडा स्वभाव आहे, म्हणजे शेतकऱ्याची जाण आहे त्यांना. म्हणून आम्हाला इकडं फुलंब्री मतदार शेतकरी असल्या कारणानं हो, शेतकऱ्याची जाण असल्यामुळे शेतकऱ्याला काय समस्या आहे तेवढंच आहे ना. काय वाटतं की असे जर जर समजा इथं शिवसेना जर निवडून आली तर काय विकास काम करेल असं काय वाटतं? शिवसेना जर निवडून आली तर तुमचे गोठे असतील, विहिरी असतील, तुमचे पांधन रस्ते असतील किंवा लाडकी बहीण योजना असेल, या सर्व योजनेसाठी भुमरे साहेब एकदम खंबीर व्यक्तित्व आहे. आणि भुमरे साहेब असतील किंवा आमचे मुख्यमंत्री साहेब असेल एकनाथरावजी शिंदे साहेब, यांच्या माध्यमातून त्यांनी इतके कामं केलेले आहे की एकदम जबरदस्त काम केलेले आहे. लाडकी बहीण योजनेला तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजना नव्हती. महिला एकदम खुश आहे की लाडकी बहीण योजनेमुळे एकदम अत्यंत खुश आहे महिला. असल्यामुळं जनता खुश आहे. मात्र महत्त्वाचा विषय हाच आहे कारण की आज या गावातला देखील बाजारसुद्धा आहे ह्या सर्कलमधला. गेल्या 25 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, विकास मात्र या ठिकाणी आला नाही. शिव बदललं की विकास बदलतो असं देखील गोरडगावच्या नागरिकांकडून किंवा आजूबाजूला आलेले गावकरी जे आहेत या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मात्र महत्त्वाचा विषय आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ही एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे यांची आहे. मात्र या लाडकी बहिणीवरून फार वादळ सध्या पाहायला मिळत आहे. मात्र जनता जनार्दनच ठरवेल की नेमकं मत कोणाच्या पारड्यात टाकणं, विजयाची माळ जी आहे ही कोणाच्या गळ्यात टाकायची आहे. story.com साठी मी देवराजळे, छत्रपती संभाजीनगर.